नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासमोर आहे 18 जानेवारी 2026च्या द इकॉनॉमिक टाइम्सचं पहिलं पान. आणि खरं सांगायचं तर हे फक्त एक पान नाहीये. ही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भारतांची गोष्ट आहे. अगदी बरोबर. एकाच पानावर हजारो कोटींच्या नफ्याचे आकडे आहेत आणि त्याच पानावर शेतीच्या चिंतेची बातमी आहे. म्हणजे एकीकडे भविष्यातील नोकऱ्यांची स्वप्न तर दुसरीकडे नियमांवरून चाललेला संघर्ष. हो, तुम्ही जे म्हणालात ना ते एकदम बरोबर आहे. हे पान म्हणजे जणू एकाच वेळी सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांसारखं आहे. दोन रेल्वे गाड्या. हो, एक आहे बुलेट ट्रेन जी प्रचंड वेगाने भविष्याकडे धावते आणि दुसरी आहे पॅसेंजर ट्रेन जी अनेक लहान सहान स्थानकांवर थांबत संघर्ष करत पुढे जाते. वा, खूप छान उपमा आहे. आणि आज आपण ह्याच दोन भारतांमधला किंवा म्हणा या दोन ट्रेनमधला संघर्ष आणि संबंध उलगडून पाहणार आहोत, फक्त या एका पानाच्या आधारे. चला तर मग सुरुवात करूया आता बुलेट ट्रेनच्या इंजिन पासून. बँकिंग क्षेत्र. हेडलाईनच बघा. HDFC बँकेच्या नफ्यात 11.5% वाढ. नफा 18,000 कोटी रुपयांवर. 18,000 कोटी. हो, 18,000 कोटी. म्हणजे हा आकडा इतका मोठा आहे की त्यावर किती शून्य येतात हे मोजायलाही वेळ लागेल. हो, आणि हे आकडे फक्त मोठे नाहीत तर ते अर्थव्यवस्थेच्या एका भागाची ताकद दाखवतात. यात निव्वळ व्याज मार्जिन म्हणजे कोर निम 3.35% आहे. निम म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. म्हणजे असं की बँक तिने दिलेल्या कर्जावर जे व्याज कमवते आणि लोकांच्या ठेवींवर जे व्याज देते, अच्छा, यातला हा निव्वळ फरक आहे. आणि हा आकडा जितका जास्त तितकी बँकेची कमाईची ताकद जास्त. ओके. साधारणपणे 3% वर निम असणं हे बँकेच्या अत्यंत मजबूत स्थितीचं लक्षण मानलं जातं. म्हणजे विलिनीकरणानंतरही HDFCची कमाई करण्याची क्षमता कायम आहे. पण मग याच पानावर याच बँकिंग सेक्टरमध्ये त्या दुसऱ्या रेल्वेची म्हणजे आपल्या पॅसेंजर ट्रेनची गोष्ट दिसतेय. शेती कर्जासाठी केलेल्या तरतुदीमुळे ICICI बँकेच्या नफ्यावर परिणाम. बरोबर. त्यांचा नफा 4% कमी झालाय. एकाच सेक्टरमध्ये इतकी वेगळी चित्र कशी असू शकतात? आणि इथेच आजच्या चर्चेतला सर्वात महत्वाचा शब्द येतो तरतूद किंवा प्रोव्हिजनिंग. प्रोव्हिजनिंग. हो, हा शब्द म्हणजे या पहिल्या पानावरील त्या दोन वेगवेगळ्या भारतांना जोडणारा एक पूल आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, तो कसा? जेव्हा बँकेला वाटतं की दिलेलं कर्ज, विशेषतः शेती कर्ज, परत येण्याची शक्यता कमी आहे, तेव्हा ती काय करते, ती आपल्या नफ्यातून एक रक्कम संभाव्य तोट्यासाठी बाजूला काढून ठेवते. ओके. ICICI बँकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम जवळजवळ दुप्पट केली आहे. 1,032 कोटींवरून थेट 2,256 कोटी. बापरे, दुप्पट. हो, आणि याचा सरळ अर्थ असा की कॉर्पोरेट जग नफ्याचे डोंगर उभारत असताना देशाच्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेत आर्थिक ताण वाढतो आहे. म्हणजे HDFCचा नफा सांगतो की शहरांमधले उद्योग आणि पगारदार वर्ग चांगली कामगिरी करत आहेत. हो. तर ICICI बँकेची तरतूद सांगते की ग्रामीण भागात कुठेतरी अडचण आहे. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात येस बँकेची बातमी आहे जिथे कमी तरतुदीमुळे नफा 56% वाढला आहे. मग याकडे कसं बघायचं? ही बँकेची सुधारणा आहे की भविष्यातील धोका पत्करण्याची तयारी? हा खूप चांगला मुद्दा आहे. येस बँकेसाठी ही नक्कीच एक सकारात्मक बातमी आहे, कारण ती बँकेच्या पुनरुज्जीवनाचे संकेत देते. पण कमी तरतूद म्हणजे बँक तिच्या कर्जवसुलीबद्दल जास्त आत्मविश्वास बाळगून आहे. अच्छा. आता जर त्यांचा आत्मविश्वास खरा ठरला तर ही एक उत्कृष्ट रणनीती आहे, नाही का? हो, बरोबर. पण जर भविष्यात कर्जे बुडाली तर मात्र हाच निर्णय बँकेला अडचणीत आणू शकतो. म्हणजे एकीकडे नफा, दुसरीकडे सावधानगिरी आणि तिसरीकडे एक मोजून मापून पत्करलेली जोखीम. अगदी. बँकिंग क्षेत्रात हे सगळं एकाच वेळी घडतंय. म्हणजे पैशाच्या बाबतीत हा एक प्रकारचा संघर्ष आहे. आणि असाच एक संघर्ष किंवा दबाव आपल्याला नियामक म्हणजे रेग्युलेटर्स आणि कंपन्यांमध्ये दिसतोय. DGCAने इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हो. ही बातमी वाचून मला पहिला प्रश्न पडला की इंडिगोसारख्या हजारो कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीसाठी 22 कोटी खरंच मोठी रक्कम आहे का, की हा फक्त एक प्रतिकात्मक संदेश आहे? नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. ही रक्कम त्यांच्या वार्षिक नफ्याच्या तुलनेत कदाचित मोठी नसेल, पण हा आकडा महत्वाचा नाही, त्यामागचा संदेश महत्वाचा आहे. कोणता संदेश? ही DGCAने आजवर केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. आणि ती फक्त धुक्यामुळे विमानं उशिरा सुटल्याबद्दल नाहीये. मग ती प्रवाशांना अनेक तास विमानात बसून ठेवल्याबद्दल आणि त्यांना मूलभूत सुविधा न दिल्याबद्दल आहे.
आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोटीस फक्त कंपनीला नाही, मग कुणाला आहे? थेट सीईओ आणि ऑपरेशनच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अरे वा. याचा अर्थ नियामक आता फक्त कंपन्यांना नाही तर निर्णय घेणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरत आहेत. म्हणजे ग्राहक सेवेच्या बाबतीत नियामक कंपन्यांवर थेट दबाव आणत आहेत. आणि गंमत म्हणजे असाच दबाव पर्यावरणाच्या नियमांवरून सरकार ऑटो कंपन्यांवर आणत आहे. तिथेही एक नवा संघर्ष उभा राहिला आहे. हो, ती बातमी पण आहे. ऑटो कंपन्या दिल्ली सरकारच्या ग्रीन पुशला विरोध करत आहेत. बरोबर. हे नाविन्य म्हणजे इनोव्हेशन आणि नियमन म्हणजे रेग्युलेशन यांच्यातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सरकारला प्रदूषण कमी करायचं आहे म्हणून ते जुन्या पेट्रोल डिझेल गाड्यांना इलेक्ट्रिकमध्ये म्हणजे रिट्रोफिट करायला प्रोत्साहन देत आहेत. ही तर चांगली गोष्ट आहे, नाही का? वरवर पाहता हो, पण मारुती, ह्युंडाई, टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्या म्हणतात, थांबा, आम्ही गाडी बनवताना तिच्या सुरक्षेची हमी देतो. बाहेर कोणीतरी त्यात बदल करत असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हा मुद्दा तर खूप महत्वाचा आहे. हो, आणि तो एक अत्यंत वैध मुद्दा आहे. म्हणतात की आम्ही एक नवीन उद्योग उभारत आहोत, रोजगार निर्माण करत आहोत. बरोबर, त्यांच्या मागण्या पण आहेत. हो, जसं की जीएसटी 30% वरून 5% करा, सबसिडी द्या. म्हणजे इथे संघर्ष फक्त सरकार आणि मोठ्या कंपन्यांमध्ये नाही, तर मोठ्या कंपन्या आणि लहान उद्योजक यांच्यातही आहे. अगदी. आणि हे आपल्याला पुन्हा त्याच दोन भारतांच्या गोष्टीकडे घेऊन जातं. परत त्याच दोन ट्रेन. हो, एकीकडे मोठ्या संघटित कंपन्या ज्या प्रस्थापित नियमांवर आणि सुरक्षिततेवर भर देतात, आणि दुसरीकडे लहान असंघटित क्षेत्र जे नाविन्याच्या जोरावर पुढे येऊ पाहतंय आणि त्यासाठी सरकारी मदतीची अपेक्षा करतंय. आणि सरकारला यातूनच तोल साधायचा आहे. बरोबर. दोन्ही बाजूंची भूमिका आपापल्या जागी योग्य आहे. या सगळ्या बदलांमुळे आणि संघर्षांमुळे भविष्याबद्दल एक प्रश्न निर्माण होतोच, आणि याचं उत्तर कदाचित पुढच्या बातमीत आहे. नोकरीच्या बाजारात AI प्रोफेशनल्सना मोठी मागणी. हो, असं दिसतंय की भविष्यातल्या नोकऱ्या वेगळ्या असणार आहेत आणि त्यासाठीची लढाई आता सुरू झाली आहे. हो, आणि ही बातमी फक्त कोडिंग किंवा टेक्निकल नोकऱ्यांबद्दल नाहीये. हे कंपन्यांच्या मूळ कार्यपद्धतीत होणाऱ्या बदलाचं लक्षण आहे. अच्छा. पण याच बातमीला जोडून दुसरी बातमी वाचली की खरंच चित्र स्पष्ट होतं. कोणती बातमी? कॉर्पोरेट्स भविष्यासाठी तयारी करत असताना CHRO पदासाठी मोठी मागणी. CHRO. आपण नेहमी CEO आणि CFO बद्दल ऐकतो. हे CHRO म्हणजे मुख्य मानव संसाधन अधिकारी, चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर. अचानक इतके महत्वाचे का झाले आहेत? म्हणजे पूर्वी त्यांचं काम फक्त लोकांना कामावर घेणं किंवा काढणं इतकंच समजलं जायचं. हो. कारण आता त्यांचं काम खूप जास्त गुंतागुंतीचं आणि महत्वाचं झालं आहे. विचार करा, जेव्हा कंपनीत AI सारखं तंत्रज्ञान येतं तेव्हा अर्ध्या कर्मचाऱ्यांना वाटतं की आपली नोकरी जाईल आणि बाकीच्यांना नवीन कौशल्य शिकावी लागतात. कंपनीची संस्कृती बदलते. हो, हे तर होणारच. या प्रचंड मोठ्या बुढ्यावर सांभाळणारा तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यात पूल बांधणारा जो मुख्य व्यक्ती असतो तो म्हणजे CHRO. ते आता कंपनीच्या भविष्याची रणनीती ठरवणाऱ्यांपैकी एक आहेत. पण यामुळे कंपनीत एक नवीन तणाव निर्माण होऊ शकतो का? म्हणजे एकीकडे AI टीम जी कार्यक्षमता वाढवून खर्च कमी करू पाहते आणि दुसरीकडे CHRO जो कर्मचाऱ्यांची काळजी घेतोय, त्यांचं मनोधैर्य टिकवू पाहतोय, यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाही का? निश्चितच. आणि यशस्वी कंपनी तीच असेल जी या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधेल. बरोबर. आणि म्हणूनच चांगल्या CHROची मागणी वाढली आहे. त्यांना फक्त HR नाही तर टेक्नॉलॉजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजीही समजणं आवश्यक आहे. म्हणजे या दोन बातम्या एकत्र वाचल्या की कळतं की कॉर्पोरेट जग फक्त नवीन तंत्रज्ञान नाही तर ते तंत्रज्ञान सांभाळू शकणारे माणसं सांभाळणारे नेतेही शोधत आहे. कडे जाऊन देशाच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकतं. सर्वात खाली एक मोठी बातमी आहे. केरळमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महामंडळेश्वर उत्सवाची तयारी. हो. मार्क्सवादी विचारांचा गड मानल्या जाणाऱ्या राज्यात निवडणुकीच्या आधी एवढा मोठा धार्मिक उत्सव, हे खूप काही सांगून जातं. ही बातमी धर्म आणि राजकारण यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांचं एक उत्तम उदाहरण आहे. आपण कोणताही पक्ष न घेता फक्त घटनेकडे पाहिलं तर असं दिसतं की एकेकाळी मार्क्सवादी विचारसरणीशी जोडलेली व्यक्ती आता एका मोठ्या धार्मिक उत्सवाचं नेतृत्व करत आहे. हे केरळच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांचं प्रतीक आहे.
आणि निवडणुकीच्या काळात अशा घटनांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. कारण त्या मतदारांच्या भावनांवर परिणाम करू शकतात. अगदी बरोबर. आणि याच सगळ्या अंतर्गत सामाजिक घडामोडी सुरू असताना हेच पान आपल्याला बाह्य धोक्यांची आठवण करून देतं. डाव्या बाजूला एक छोटी पण तितकीच गंभीर बातमी आहे. ती पुंछ हल्ल्याची. हो. पुंछ हल्ल्याच्या सूत्रधारावर मोठी कारवाई करण्याचे IMDचे वचन. हो. आणि या बातमीचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे आपण हजारो कोटींच्या नफ्याबद्दल, AIच्या नोकऱ्यांबद्दल आणि धार्मिक उत्सवांबद्दल बोलत आहोत. आणि त्याच पानावर एक कोपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानाला दिला आहे. बरोबर आहे. हे आपल्याला सांगतं की देश एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असतो. आर्थिक प्रगती साधत असताना सीमेवरील तणाव आणि दहशतवादाचा धोका दुर्लक्षित करून चालत नाही. हो, ही बातमी सरकारची कठोर भूमिका दर्शवते. आणि देशासमोरील सुरक्षेच्या आव्हानांची जाणीव करून देते. तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? 18 जानेवारी 2026चं हे एक पान आपल्याला सांगतंय की देश एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदलतोय. हो. बँकिंगमध्ये नफा आणि ताण सोबत नांदत आहेत. कंपन्या आणि सरकारमध्ये नियम आणि प्रगतीवरून संघर्ष सुरू आहे. नोकरीच्या बाजारात AI आणि HR यांच्यात एक नवीन नातं तयार होतंय. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर समाज आणि राजकारण ही आपली दिशा बदलत आहे. बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेनंतर आपण पुन्हा त्याच 2 रेल्वेगाड्यांच्या प्रतिमेवर येतो. बुलेट ट्रेन आणि पॅसेंजर ट्रेन. अगदी. एकीकडे 18,000 कोटींचा नफा, AI प्रोफेशनल्सना मिळणारे घसघशीत पगार आणि वेगवान प्रगतीची बुलेट ट्रेन आहे. तर दुसरीकडे शेती कर्जासाठीची तरतूद, सबसिडीची मागणी करणारे छोटे उद्योजक आणि सुरक्षेची आव्हानं घेऊन हळू पण निश्चितपणे पुढे जाणारी पॅसेंजर ट्रेन आहे. आणि या दोन्ही गाड्या एकाच देशाच्या रुळांवरून धावत आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच. भविष्याकडे वाटचाल करताना हा देश या 2 भिन्न आर्थिक आणि सामाजिक वास्तवांमध्ये, या 2 रेल्वेगाड्यांमध्ये संतुलन कसं साधणार? हाच खरा अब्जावधी डॉलरचा प्रश्न आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात इतकंच. अशाच प्रकारे घटनांच्या मुळाशी जाण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. नमस्कार.